आता इथे ट्रॅफिक भरपूर लागलंय. ठाण्याच्या पुढे कलव्यावरून आपण पुढे आलो नाशिक रोडला आणि भिकले आम्ही लेफ्ट साईडने गेलो असतो ना खालून, तर तेवढी ट्रॅफिक नसती लागली आम्हाला. पाईपलाईन रोडने चाललोय आपण आणि आता इथून 20 मिनिटं दाखवते. धामणगाव नवीन आचार आपले मांडण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी. इथून वरून जो ब्रिज दिसतोय ना तो समृद्धी महामार्ग आहे. फक्त पुढे हायवे पर्यंत आहे ना, तिथून काही समजत नाही, तिथून काहीतरी करायला पाहिजे. जेणे रस्ता बंद आहे आणि आपण आता खालून चाललोय शेतातून. आता या ठिकाणी आपण वडा उसल सांगितलंय 3 प्लेट. श्री महादेवाचं दर्शन घेत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मंडळी नमस्कार. आज आमचं डेस्टिनेशन ठरलंय जे भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधलेलं आहे ना, त्या ठिकाणी आज आपण चाललोय. इथे अनिल आहे आणि सोबत संदीप. तर आम्ही 3 जण चाललोय आणि आता इथे ट्रॅफिक भरपूर लागलंय. ठाण्याच्या पुढे कलव्यावरून आपण पुढे आलोय नाशिक रोडला आणि भिवंडीवरून आपण लेफ्ट मारणार आहोत आणि वाडा जो रोड आहे आपला तिथून जाणार आहोत आपण. तर चला ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला. ही अशा पद्धतीने ट्रॅफिक लागले भरपूर. ॲक्च्युली आम्ही लेफ्ट साईडने गेलो असतो ना खालून, तर तेवढी ट्रॅफिक नसती लागली आम्हाला. तर पुढे जाऊन आपल्याला आहे ना भिवंडीला जो रस्ता जातो लेफ्ट साईडने तिकडून आपल्याला जायचं आहे. ट्रॅफिक भरपूर आहे. रस्ता थोडा मोकळा भेटलाय आता, कारण पुढे आहे ना कोणीतरी आमदार मंत्री चाललाय, त्याच्या मागे आम्ही चाललोय. तर थोडा रस्ता भेटलाय, बघूया कुठपर्यंत जातोय. आता रस्ता मोकळा आहे. मगापासून क्याव क्याव करत होता तो. तेव्हा इथून खालून गेल्यानंतर भिवंडीला आहे ना. हो, इथून खालून भिवंडी आपण परत सरळ झाला आणि तो जो फ्लायओव्हर भेटेल ना त्या तिथून आपण जाता येतो आपल्याला. पण आपण आता सरळ चाललोय. बघूया पुढून लेफ्ट फाटा आहे तिथे. नवीन गावाला नवीन धामणगाव. नवीन आचार आपले मांडण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत शिवाजी महाराजांचं मंदिर बघण्यासाठी. आणि धामणगावला पोहोचलोय आणि आता इथून 9 किलोमीटर दाखवते अजून. बघूया. जवळजवळ 9 किलोमीटर. आणि रस्ता आहे ना, रस्ता खूप खराब आहे. तेवढा नाही म्हणजे मध्ये मध्ये पॅच त्या लोकांनी मारल्यात. हा इथून वरून जो ब्रिज दिसतोय ना तो समृद्धी महामार्ग आहे आणि त्याच्या खालून आपण चाललोय. जेवणाचा टाइम निघून गेलाय आणि मग नंतर आहे ना प्रॉब्लेम होतो. ऊन पण भरपूर आहे. उन्हाच्या चटकेला AC लावलाय आम्ही आणि इकडून मी खिडकी चालू ठेवलाय. खिडकी चालू आहे. AC चालू आणि खिडक्या उघड्या. इथं चिंचवली चौकी म्हणून आहे. काय भेटणार नाही. चला, तर आपण आता इथं विचारलं इथल्या लोकल माणसांना, तर ते बोलले इथून आहे ना जवळच आहे. आता 3रा लेफ्ट त्यांनी सांगितलंय. आता बघूया आपण. आणि ह्या अशा रस्त्याने बेकार रस्ता आहे, एकदम बेकार. आता जरा ठेवतो मोबाईल. रस्ता पूर्ण बेकार आहे. जेवायचा काय पत्ता नाही आणि आम्ही विचारत चाललोय. कारण सकाळी आम्ही निघालो ना त्यावेळेला काही कन्फर्म नव्हतं आमचं की इकडे यायचं आहे म्हणून. ज्या वेळेला आम्ही इकडे लागलो या रस्त्याला तेव्हा आम्ही ठरवलं की इकडे आपण जाऊया, महाराजांचं दर्शन घेऊया वगैरे. तर चला बघूया. आता ट्रक आमच्या पुढे चाललाय कारण रस्ता खराब असल्यामुळे तो पण काय पर्याय नाही त्याला, पण हळूहळू जायला. तर आता इथून आपण आलोय जंगलामध्ये. रस्ता पुढे आहे. कुठला रस्ता? तिथे 2 रस्ते निघालेत. कुठून जायचं आहे? सरळ दाखवतो. सरळ. सरळ बाप, हा रस्ता बघा. काम चालू आहे रस्त्याचा. लागेल का माग? नाही लागणार. तिरकी होत नाही लागणार राजा. हा जंगलातून चाललोय आम्ही. ऍक्च्युली इथून येणं नव्हतंच आपल्याला, पण आता आलोय तर आपल्याला हे पण माहिती झालं
की कशा पद्धतीने आता रस्ता बनतोय हा. आता किती लांब नेलाय काय माहिती. आता इथून 2 किलोमीटर आहे शिवरायांचं मंदिर आपलं. 2 किलोमीटर रस्त्याचं काम चालू आहे. जंगलातून चाललोय आपण. तर आपण इथून मोहाचा पाडा इथून राईट घेतोय आणि हा सरळ रस्ता गेला वाडा रोड, जो भिवंडी वाडा रोड आहे तिकडे लागणार. आणि आपण आता इथून राईट मारतोय. हे काय इथं लिहिलं ना बोर्डावरती, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई, भिवंडी, नाशिक. भिवंडी वाडा रोड. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. झालं आता आपण आता पोहोचलोय. मोहाचा पाडा आहे बघा. गाव आहे पुढे. शाला जिल्हा परिषद. नेक्स्ट गावातून चाललोय आपण पुढे. आणि जेवणाचा आमच्या पत्ता नाही. पुढे जर काही खायला असेल तर बरं आहे. पेट बेकार. हा, रस्ता त्यांनी बनवलेला आहे. कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे इथपर्यंत. आणि पुढे पण रस्ता संपूर्ण बहुतेक रस्ता हा आहे ना कॉन्क्रिटीकरण करणं पूर्ण. फक्त पुढे हायवे पर्यंत आहे ना, तिथून काही समजत नाही. तिथून काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून पटकन लक्षात. आता आम्ही आलोय ना ते गुगल मॅपवर आणि इथल्या लोकांना विचारत आलोय. तर इथपर्यंत पोहोचलो आम्ही. जाताना आपण वाडा हा रस्ता नाही, तिकडून पुढून. तिथून पुढे. हा, पुढून पुढून दाखवतोय रस्ता. बरोबर बोला. पुढून वाडा रस्त्याने जाऊ आपण. शॉर्टकट दाखवतोय. हा. इकडे आलो पण रिटर्न लांब होईल. तिकडून तो हायवे नाही होतो ना, त्या साईडने हायवे लागतो. म्हणजे तो येवली आल्यानंतर डायरेक्ट आपण या रस्त्याला जातोय. महापोलीच्या महापोली. मागे. हा, बरोबर. तर तो भिवंडी वाडा रस्ता आहे. आणि इथे कसले ते हे उभे केलेत खांब असे. हे तर वन विभागाचे दिसत आहेत ना. नाही मग दुसरं कशाचं. चला. ओके, चला. हे बघा समोरच दिसतोय आपल्याला मंदिर. कुठे आहे ते कॅमेऱ्यात. हा, कारण लांबून परिसर वगैरे घेता येतो मस्तपैकी असा. तर चला, मंदिराजवळ पोहोचलो ना आपण, का तिथे आपण दाखवतो तुम्हाला व्यवस्थितपणे गेट वगैरे कसं काय ते. बंद पर्यायी मार्ग खाल्ला झाला. शॉर्टकटच दिला त्यांनी. इथे रस्ता बंद आहे आणि आपण आता खालून चाललोय शेतातून. तर इथून गाडी उतरायचं. मोठा दगड आहे. उतरेल पण चढायला इथून यायचंच नाही ना, आपण पुढून जाऊया ना. पुढून जाणार. हा, उतरलो बाबा व्यवस्थित. तर अशा पद्धतीने आम्ही शेतातून आता चाललोय. धूळ धूळ धूळ. हा, जांभळीचं झाड बघा किती मोठं आहे. खिडकीवर खाली आहे ना, वर तर शेतातून आपण इथं चाललोय. पावसाळ्यामध्ये इथं यायचं ना, कामं चालू असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होईल. पण होईल, रस्ता तोपर्यंत होणार पावसाळ्यामध्ये. बोललो ना मी कसा रस्ता आहे, शेतातून जायचा रस्ता आहे, असा तसा आहे. बोललो होतो की नाही. म्हणून टाकली का थोडीशी. हा? मला सुरुवातीला माहिती होतं की रस्ता अशा पद्धतीनं होणार आहे म्हणून मी सांगतो त्या रोडने आपण जाऊया. पण चला, इथून आलो म्हणून आपल्याला कळलं की कसं काय आहे ते रस्त्याची कंडिशन आणि काय आहे ते. बोलो ना आहे म्हणून. पहिला पोटपूजा. पहिल्यांदा पोटपूजा सांगतो संदीप, कारण भूक लागली भरपूर. गाडी थंड आहे. भरपूर नाही, आपल्याला चालेल. भरपूर नाही, थोडंसंच. तर हे असं मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर आपण गाडी जी पार्किंग केली आहे त्या पार्किंगचे कार पार्किंगचे 50 रुपये आहेत काहीतरी. नाही, 50 रुपयेच आहेत.
आणि इथे जेवणाची सोय वगैरे आहे, उपाहारगृह आहे, वडापाव स्नॅक्स वगैरे आहे. जर तुम्हाला बाहेरून जेवण करून यायचं असेल तुम्ही येऊ शकता, पण इथं आहे ना जे आहे ते इथं आहे एवढंच. तर चला आपण पहिल्यांदा काहीतरी खाऊन घेऊया, कारण भूक लागली भरपूर, दुपार झाले, 1 वाजून गेलेला आहे. आणि काहीतरी खाऊन घेतो आणि मग आपण महाराजांचं दर्शन घेऊया. आता या ठिकाणी आपण वडा उसळ सांगितलंय 3 प्लेट. काय आहे? वडा उसळ घे ना 3 चालेल. अजून काय नाही तर काय करणार. हे बघा आणि ते पाणी चालू आहे ते बंद करतोय. बस चालू होता ना ते पाणी चालू ठेवलंय. वेस्टेज जाते ना पाणी. चला या. तर चला आता आपण नाश्ता वगैरे करून झालंय. तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, साईन बोर्ड लागलेले आहेत ते इथं. चप्पल कुठे काढायची वगैरे ते पण आहे इथं. बघताय तुम्ही इथं परिसर. आपण आता श्री महादेवाचं दर्शन घेत आहोत. तर या ठिकाणी जे आपले राजूभाऊ चौधरी आहेत त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि जवळजवळ 6 ते 7 वर्ष लागलं हे मंदिर बांधकाम पूर्ण होण्यासाठी. आणि याचं उद्घाटन जे झालं ते झालं आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब, त्यांच्या हातून या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. तर चला आपण छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ, शिवक्षेत्र, मराठे पाडा, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र. चला तर आत प्रवेश करूया आपण. इथून इन होतंय, एंट्री करायला लागते. चला मंदिर परिसरामध्ये आलोय आपण. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया आपण. तर पायऱ्या चढूया. अकरा आणि 12 पायऱ्या चढून आपण आलोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
दर्शन झालं आहे आणि आम्ही निघतो आता इथून. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर गुगल मॅपवरती टाका श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणून आणि तिथं टाका भिवंडी मराठीपाडा, तर तिथे येणार लगेच तुम्हाला आणि त्या मार्गाने तुम्ही येऊ शकता. तो जो आपला भिवंडी वाडा रोड आहे ना त्या रस्त्याने या, कारण ह्या आम्ही रस्त्याने जो आलो तो रस्ता जरा व्यवस्थित नाही अजून, तर तुम्ही त्या रस्त्याने या भिवंडी वाडा रस्त्याने, तर तुम्हाला इझी पडेल. चला तर धन्यवाद.